आहे निष्ठेची, धैर्याची आणि इतिहासासाठी स्वतःला विसरण्याची. राजे इतिहास घडवतात, पण इतिहास वाचवतात, असे गोविंद महार. आज मी तुम्हाला इतिहासात क्वचित सांगितली जाणारी पण छातीत धडधड वाढवणारी एक सत्यकथा सांगणार आहे. ही कथा आहे एका राजाची नाही, ही कथा आहे त्या माणसाची ज्याचं नाव इतिहासाने विसरलं, पण ज्याच्यामुळे एक राजा मरणानंतरही हरला नाही. जरा विचार करा, जर त्या रात्री एक माणूस घाबरून मागे हटला असता तर आज छत्रपती संभाजी महाराजांची समाधी अस्तित्वातच नसती. आजची कथा फक्त इतिहासाची नाही, आजची कथा आहे निष्ठेची, धैर्याची आणि मौनात केलेल्या सर्वात मोठ्या बंडाची. तो माणूस राजा नव्हता, सेनापती नव्हता, दरबारी नव्हता. तो माणूस होता एक महार. नाव गोविंद महार. इसवी सन 1689, 11 मार्च. हा दिवस मराठा इतिहासातील सर्वात काळा दिवस. औरंगजेबाच्या आदेशावरून छत्रपती संभाजी महाराजांना अमानुष छळ दिला गेला. दिवसागणिक, रात्रंदिवस. डोळे काढले गेले, जीभ कापली गेली, नखं उपटली गेली. पण तरीही एक गोष्ट औरंगजेब करू शकला नाही. तो संभाजी महाराजांचा स्वाभिमान मोडू शकला नाही. इतिहास साक्ष देतो की इतका क्रूर अंत फारच थोड्या राजांच्या वाट्याला आला. पण औरंगजेब इथेही थांबला नाही. त्याला माहीत होतं, संभाजी महाराज शरीराने मारले गेले तरी विचाराने जिवंत राहतील. म्हणून त्याने आदेश दिला, या राजाला मरणानंतरही सन्मान मिळू देऊ नका, विधिपूर्वक अंत्यसंस्कार होऊ देऊ नका, समाधी उभी राहू देऊ नका. कारण समाधी उभी राहिली तर ती जागा मराठ्यांसाठी लढ्याचं केंद्र बनेल. म्हणूनच संभाजी महाराजांचा मृतदेह भीमा आणि इंद्रायणी या 2 नद्यांच्या संगमात फेकून देण्यात आला. मुघलांना वाटलं आता सगळं संपलं. राजा गेला, शरीर अपमानित झालं आणि इतिहास संपला. पण इतिहास त्या रात्री एक नवीन वळण घेणार होता. ती रात्र काळोखाची होती. नदीचा प्रवाह भयानक होता, मुघलांचा पहारा कडक होता आणि त्या अंधारात एक माणूस शांत उभा होता. तो माणूस गोविंद महार. कोणताही मोठा अधिकारी नाही, कोणताही किताब नाही, कोणताही दर्जा नाही, पण एक गोष्ट होती, निष्ठा. त्यांनी नदीकडे पाहिलं, पाण्यात तरंगणारं ते शरीर पाहिलं आणि ओळख पटली. हा क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता. कारण ते 2 पर्यायांसमोर उभे होते. पहिला पर्याय डोळे झाकून निघून जाणं, दुसरा पर्याय राजाचा सन्मान वाचवणं आणि मृत्यूला सामोरं जाणं. गोविंद महारांनी क्षणाचाही विचार केला नाही. राजे मेल्यावरही अपमान होऊ देणार नाही हा निर्णय सामान्य नव्हता. हा निर्णय स्वतःच्या आयुष्यावर रेषा ओढणारा होता.